लागतात. कधी तुम्ही ऐकलं तुम्हाला कुठे फिरायला जाण्यासाठी इंजेक्शन घ्यायला लागतं बाई. एकतर मला आपली बारी आहे इंजेक्शन घ्यायची बाई. फाटते बाई. तर मित्रांनो नमस्कार, सगळे कसे आहात? सगळे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि फायनली आपली जी ट्रिप होती तो व्लॉग सिरीज संपली आहे. आणि हा जो सिरीज आहे या व्लॉगपासून नवीन एक सिरीज चालू होते. येस, ही जो तुम्ही व्लॉग पण पाहत आहेत तोपर्यंत मी आफ्रिकामध्ये असणार आहे. येस, हा व्लॉग मी खास करून का बनवतोय कारण की तुम्हाला आफ्रिका कॉन्टिनेंटमध्ये जाण्यासाठी येलो फीवरचं वॅक्सिनेशन घ्यायला लागतं. कधी तुम्ही ऐकलं तुम्हाला कुठे फिरायला जाण्यासाठी इंजेक्शन घ्यायला लागतं बाई. एकतर मला इंजेक्शनची जाम भीती आहे, बट ठीक आहे. या व्लॉगमध्ये मी तेच सांगणार आहे की कसं तुम्हाला इंजेक्शन लागतं, कशासाठी लागतं ते. जे आफ्रिकामध्ये आपण आधी पण गेलो आहे. आता डिटेलमध्ये जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते व्लॉग्स पुढे येणारच आहे, ते तुम्हाला कळेलच. ह्या व्लॉगमध्ये आपण फोकस करणार आहे येलो फीवर वॅक्सिनेशन. की जर इंस्टाग्रामवर मला फॉलो नाही करत तर इकडे तुम्हाला इंस्टाग्राम ID येईल. तोपर्यंत आपण म्हणजे तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला लाईव्ह अपडेट कळेल आपण कुठे असणार आहे, कुठे चाललो आहे. आणि 1-2 कंट्रीने जाणार आहे आफ्रिकामध्ये, मल्टिपल कंट्रीजच जाणार आहे. कारण की माझं एक आहे यार, आपण एकदा निघालो घरात ना तर 1-2 कंट्री आपण करत नाही बसत. करायच्या तर 5-6 एकत्रच करून यायच्या. तर येस, आता आपल्या इंडियामध्ये भरपूर मजबूत पाऊस चाललाय. क्लायमेट पण तुम्ही पाहू शकता, मस्त असं झालं, एकदम ढगाळ वातावरण. अपडेट नाही दिले, आपण डायरेक्ट ट्रिपला निघतो, डायरेक्ट एअरपोर्टमध्येच भेटतो आपण. बट या टायमाला मी बोललो भाई जरा आपण अपडेट करूया घरातून निघायच्या आधी वगैरे कसं काय आहे ते. जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्याला माहिती नसेल ही काय गोष्ट आहे. ही आज स्कूटीवर आपण गेलो आहे कन्याकुमारी, मुंबई टू कन्याकुमारी, कन्याकुमारी टू मुंबई, हैदराबाद, गोवा. आता सध्या तरी मामाजी की उमर हो गई आहे तर मी लांब नाही नेत, शॉर्ट डिस्टन्ससाठीच ठेवतो मी भाई. आपण भरपूर सारे मॉडिफिकेशन पण केलेले. जुने व्हिडिओ जर तुम्ही पाहतील 4 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वीचे वगैरे 2022-23 तुम्हाला कळेल. कितने का पैसा था? 330. नहीं पूछ रहा था कुछ. 330. अच्छा गावात है बाबा. अंडे के योग से वैक्सीन बनता है, तो हम लोग इंश्योर करते हैं कि जो भी वैक्सीन लेते हैं जो हैंडल करना मुश्किल है. तो पहले तो बात है कि जो वैक्सीन ले रहे हैं आप लोग सब अंडा खाते हो या आप लोग सिर्फ कोई ऐसे हैं जो वेजिटेरियन है, जो कभी अंडा खाया नहीं हो, रेगुलर नहीं. मित्रांनो, वॅक्सिनेशन घ्यायच्या आधी खायला लागते, आपल्याला माहिती नाही. सँडविच मागवला आता खातोय मी. आता आपली बारी आहे इंजेक्शन घ्यायची बाई. फाटते बाई, काय बोलू. चला आपलं आता फायनली झालं आहे वॅक्सिनेशन. इथे मस्त टोचू भेटला आहे लेफ्ट हँडवर, जसं आपला पोलिओचा डोस लहानपणी असतो तसा. आणि बघायला गेलं तर जी प्रोसेस जी आहे एकदम सिम्पल आहे. एव्हरी ट्यूजडेला पनवेलमध्ये असतं. मला मुंबईला जायचं नव्हतं म्हणून पनवेलला आलो. 300 रुपीजमध्ये झालं काम. बेसिक प्रोसेस आहे. इथे आधी फॉर्म देतात, तो फिल करायचा. फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन होणार, तुमचा पासपोर्टसोबत पाहिजे. आणि येस, मजबूत फाटलेली बाई. मला इंजेक्शन चालत नाही, बाकी सगळं चालतं. बट बघा, ट्रॅव्हलिंग करण्यासाठी पण हे सगळं करायला लागते. तर चला आता जो पण आता अपडेट असेल मी तुम्हाला बाहेर देतो. इथे सगळे शांत आहे म्हणून असं इथं रूममध्ये बसवलं आहे आता, अंडर काय बोलतात निगराणी. चलो सो ऑल राईट. तर मित्रांनो, आपलं फायनली ऑलमोस्ट मी आलेलो 1 वाजता. आता ऑलमोस्ट 3:30 वाजलेत. 3:30 म्हणजे ऑलमोस्ट 3 तास तर लागले. आणि आपलं फायनली झालं आहे वॅक्सिनेशन. सर्टिफिकेट भेटतो. आणि आपला इथे पनवेलला आहे. ॲक्च्युली मी रिसर्च केला म्हणून कळलं पनवेलला आहे, नाहीतर मला जायला लागलं असतं मुंबईला KM किंवा आय थिंक JJ हॉस्पिटलमध्ये. खूप लांब आहे माझ्या इथून. आणि मी रिसर्च केल्यानंतर नशीब. बट इथे एक आहे, जर तुम्ही येलो फीवर वॅक्सिनेशन घ्यायला आहे तर ट्यूजडेला, फक्त ट्यूजडेलाच असतं. आणि तुम्हाला अर्ली मॉर्निंग यायचं आहे. आधी इथे नाव लिहून द्यायचं आहे. नाव लिहिल्यानंतर मग तुम्हाला 12:30-1 वाजता यायचं आहे. तर बेसिकली मला जेव्हा मी पहिल्यांदा रिसर्च करायला आलेलो, मला तेव्हा म्हटलं की दिवसाला 5च लोक घेतात. बट असं काही नाही, आज 17 ते 18 लोकं होती आणि झालं. आणि तुम्हाला एक सांगतो, वॅक्सिनेशन म्हणजे काय असं काय नाही, तुम्ही बाईला टोचा मारला बस, बाकी काय नाही. आणि अजून एक आहे, 300 रुपये फीज आहे. म्हणजे 300 रुपये, बाकी काय चार्ज घेत नाही.
आणि तुम्हाला एक मित्रांनो सांगतो, ज्याला माहिती नाही, आपल्याला 1 वर्ष ऑलमोस्ट झाला पण नॉनव्हेज नाही खात, बट हे जे वॅक्सिन आहे बनलं अंड्याचं. तर आता विचार करा, जे नॉनव्हेज प्रॉपर प्युअर व्हेजिटेरियन आहेत वगैरे त्यांचे हाल तर होणार आहेत. म्हणजे विचार करा ना, म्हणजे तुम्ही फक्त विचार करा, तुम्हाला ट्रॅव्हल करण्यासाठी हे सगळं पण करायला लागतं. बाई मी तर लाईफमध्ये पहिल्यांदा ट्रॅव्हल करण्यासाठी वॅक्सिनेशन घेतलं आहे, पण मी अजून विचारलं नाही. आय थिंक सो पोलिओ पण लागतं ते बोलतात, पोलिओचं डोस, पण ते कंपल्सरी नाही आहे. बट येल्लो फीवर जर तुम्ही आफ्रिकामध्ये कुठे पण जात आहेत तर इट्स कंपल्सरी. रिझन पण सांगतो का कंपल्सरी, कारण की आफ्रिकामध्ये भरपूर अशा आजार आहे. तर जेव्हा आम्ही फिरणार वगैरे, लोकांशी बोलणार सगळं ते तुम्हाला कळेलच आता पुढच्या सिरीजमध्ये. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं तर इथे या, फॉलो करा, तुम्ही लाईव्ह अपडेट तुम्हाला कळेल. आणि ती आजार फक्त आपण इंडियामध्ये घेऊन यायला नाही पाहिजे म्हणून त्यासाठी, आणि हे लाईफ टाईमसाठी आहे. आता हे आपण एकदा घेतलं तर काही टेन्शन नाही. आणि काय माहिती, मी वॅक्सिन घेतल्यानंतर माझा हा डोक्याचा पाठ का दुखतो आहे, म्हणजे असं काय माहिती भाई. चला, तर आय होप तुम्हाला मित्रांनो हा व्लॉग आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. भाई आफ्रिकन सिरीज आहे भाई, येणार हळूहळू, आता व्लॉग्स येणार. आता तुम्ही हा बघत असेल तेव्हा आता मी आफ्रिकामध्ये, पण येईल हळूहळू. भाई असं काय होतं काय माहिती. चला, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.